देशातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी. मात्र या कर्जमाफी संबंधितली एक मोठी बातमी जी आहे ती सध्या समोर येते. काही महिन्यांपूर्वी सरकारनं जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आता प्रत्यक्षात कधी मिळणार आणि विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया अडकणार का, या प्रश्नांवर आता राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी आता एक स्पष्टीकरण दिलंय. राज्यात शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर सरकारनं थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली होती. सरकारनं 30 जून पूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल असं आश्वासनही दिलं होतं. मात्र आता महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि त्यानंतर एक नवा संभ्रम निर्माण झाला. कारण निवडणूक म्हणजे आचारसंहिता आणि आचारसंहितेमुळे नवीन आर्थिक निर्णयावर निर्बंध येतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की आता कर्जमाफी पुन्हा लांबणार का. याच पार्श्वभूमीवर कृषी मंत्री आहेत राज्याचे दत्ता भरणे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की शेतकरी कर्जमाफीसाठी कोणतीही अडचण येणार नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील आणि सरकार हे आपलं आश्वासन पूर्ण करेल. मिळालेल्या माहितीनुसार थकबाकीदार शेतकऱ्यांना तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकार विसरणार नाहीये. अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा आता करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारचा दावा आहे की ही रक्कम 30 जून पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. आता इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. ही विधान परिषद निवडणूक सर्वसामान्य मतदारांसाठी नसते. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सभापती आणि इतर लोकप्रतिनिधीही मतदान करतात. त्यामुळे काही जाणकारांच्या मते याचा थेट परिणाम हा कर्जमाफी प्रक्रियेवर होणार नाही. मात्र दुसरीकडे विरोधक सरकारवर दबाव टाकताना दिसतात. घोषणा झाल्या पण पैसे खात्यात कधी, असा सवाल आता विरोधक उपस्थित करतात. कारण याआधीही अनेक योजनांमध्ये घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये मोठा विलंब झाल्याची उदाहरणं आहेत. दरम्यान शेतकऱ्यांचं लक्ष आता एका गोष्टीकडे लागलंय, ते म्हणजे सरकार खरंच 30 जून पूर्वी पैसे जमा करणार का, की ही घोषणा पुन्हा एकदा राजकीय आश्वासनच ठरेल. आगामी काही दिवसांत सरकार याबाबत अधिकृत GR आणि निधी वितरणाचा निर्णय कधी घेते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. त्यामुळे कृषी मंत्र्यांच्या सांगण्यानुसार 30 जूनच्या आधी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल हे आश्वासन त्यांनी दिलं. आपण त्यावर विश्वास ठेवूयात. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.